स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आम्ही आलो धाराशिवमध्ये आणि माझ्यासोबत आहेत आर्किटेक्ट दशरथ धुमाळ सर, जे मागच्या 20 वर्षापासून खरं तर या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या कार्यरत आहेत. कारण रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, कमर्शियल असतील, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट, हॉस्पिटल्स, एज्युकेशनल बिल्डिंग अशा अनेक प्रकल्पांवर त्यांनी काम केलेलं आहे. सो त्यांच्या आजवरचा हा अनुभवाचा प्रवास सुद्धा त्या निमित्तानं मला उलगडायचा आहे. येणाऱ्या पिढीसाठी ते काय संदेश देत आहेत तोही आम्हाला ऐकायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांची पूर्ण कारकीर्द कशी होती या सगळ्याविषयी आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर आज त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सो सगळ्यात आधी मला विचारायचं ते म्हणजे तुमची शैक्षणिक कारकीर्द कशी होती, ते म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि आर्किटेक्ट हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कुणाची होती, ज्यांच्यामुळे खरं तर तुम्ही या फील्डमध्ये आलात किंवा हे क्षेत्र निवडलं? तर काय सांगाल या सगळ्याबद्दल? नमस्कार. मी आर्किटेक्ट दशरथ धुमाळ. खरं तर लहानपणापासूनच मी ह्या धाराशिव शहरामध्येच वाढलो. सुरुवातीला माझी शाळा म्हणजे छत्रपती शिवाजी हायस्कूल. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी हायस्कूल इथं जेवढे पण आर्किटेक्ट झाले आपल्या धाराशिवमध्ये, ते सगळे आमच्या शाळेचे म्हणलं तरी काय हरकत नाही. त्यामध्ये मी 2 नंबरचा. अच्छा. ज्यावेळेस म्हणजे 10वी झाली, 12वी झाली. 12वी नंतर आर्किटेक्चरला ऍडमिशन असतं. बरोबर. मग माझे वडील एकदा असंच फॉर्म घेऊन आले, ऍड होती. काहीतरी आर्किटेक्चर नावाचा कोर्स आहे. बरोबर. फक्त त्याच्यामध्ये ड्रॉइंग चांगलं असलं पाहिजे. अच्छा. हा एक क्रायटेरिया वडिलांना माहित होता. मग मी त्या मागे स्टडी केला, थोडा सर्च केलं की काय आहे नेमकं आर्किटेक्चर. मग बिल्डिंग प्लॅनिंग वगैरे आहे, सगळे डिझायनिंग वगैरे त्याच्यामध्ये करतात. म्हणून मग मी तो फॉर्म भरला. नंबर लागेल नाही लागेल ह्याची गॅरंटी काय नव्हती. बरोबर. नंतर त्याची प्री एंट्रन्स एक टेस्ट असते. ती टेस्ट दिली मी. टेस्ट दिल्यानंतर साधारण आपल्या मराठवाड्यात माझा 3रा नंबर आला होता. क्या बात आहे. वाह! मग तिथं म्हणजे असं इंटरव्ह्यू आणि एक प्रोसिजर असते की बरोबर. त्याला गेलो मी ऍडमिशनच्या प्रोसिजरला. गेल्यानंतर तिथं मला सगळेच कॉलेज होते, म्हणजे टॉपचे जेवढे काही भारतातले असतील, महाराष्ट्रातले कॉलेज आहेत, सगळे कॉलेज मला रिकामे होते. पण मी त्यावेळी जास्त प्लॅटफॉर्म मिळाला नाही किंवा कोणी गायडन्सला नसल्यामुळं मी JNEC कॉलेज औरंगाबादचं जे आहे संभाजीनगरचं, तिथं ऍडमिशन घेतलं. पण खरंच मला नंतर आवडलं की कॉलेज ते एकदम चांगलं कॉलेज होतं. म्हणजे तिथं विशेष म्हणजे आमचे बोराडे सर म्हणून प्रिन्सिपल होते. बरोबर. किंवा दुसरे जे आमचे स्टाफ होते सगळे सिनियर स्टाफ आणि खूप असे अनुभव होते. बरोबर. मग तिथून मी घडत गेलो. नंतर आर्किटेक्चर कम्प्लीट झालं. बरोबर. कम्प्लीट झाल्यानंतर मी सुरुवातीला म्हणलं आधी एक्सपिरियन्स घ्यावा, म्हणजे आपल्याला बेसिक नॉलेज आल्यानंतरच आपण पुढे काहीतरी करू शकतो. म्हणून मी पुण्याच्या ठिकाणी, मुंबईच्या ठिकाणी जॉब केले. अच्छा. 3-4 वर्ष जॉब केला मी. जॉब केल्यानंतर मला मध्ये एक गव्हर्नमेंटला पण जॉईन व्हायची संधी आली. म्हणजे मुंबई महानगरपालिकेत मी इंटरव्ह्यू दिला, तिथं टेस्ट झाली, त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं. पण परत विचार केला की गव्हर्नमेंटमध्ये गेल्यानंतर फक्त म्हणजे काय म्हणतात, कारकून काम करण्यापेक्षा मला काहीतरी करून दाखवायचं होतं, की स्वतः काम करून काहीतरी समाजाला आपण देणं लागतो. म्हणून मी ते जॉब सोडला, म्हणजे जॉईन केला नाही मी. मग एक 4 वर्षानंतर मला सगळ्या प्रकारच्या प्रोजेक्टचा अनुभव आला. मग मी स्वतः इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस करण्याचं ठरवलं. पण आता प्रॅक्टिस करायची कुठं? मग मी पुणे मुंबई सारखं मला प्लॅटफॉर्म होते, त्यावेळेस स्कोप पण होता. पण मी ज्यावेळेस इकडं आपल्या धाराशिवला यायचो, आजूबाजूला यायचो, त्यावेळेस इथले क्वालिटी बघायचो कन्स्ट्रक्शनची. बरोबर. तर मला कुठंतरी ते म्हणजे हे व्हायचं की आपण काहीतरी करावं ह्याच्यामध्ये. मग मी हळूहळू इथं काम चालू केलं. मग त्याच्यानंतर कामाला काय म्हणजे स्टॉपच नाही. कंटिन्यू आता जवळपास 18-19 वर्ष होत आली. कंटिन्यू काम करत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे बिल्डिंग्स मी डिझाईन केले. इंडस्ट्रियल असतील, एज्युकेशनल असतील, हॉस्पिटल प्रोजेक्ट्स आहेत. बरोबर. सगळ्या प्रकारच्या प्रोजेक्ट्स मध्ये मी काम केलं. सो आता येऊया काही आर्किटेक्टच्या रिलेटेड काही प्रश्नांमध्ये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बांधकामामध्ये आर्किटेक्टची भूमिका अतिशय महत्वाची, का तो दुवा एक वेगळ्या प्रकारे असतो. तर त्या भूमिकेविषयी पण सांगा आणि प्लॅन या स्टेजचं महत्व सगळ्यात महत्वाचं कन्स्ट्रक्शन मधलं, कारण प्लॅन शिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तर त्या प्लॅन या स्टेजचं महत्व पण तुम्ही कसं सांगा आणि त्यावर कसं काम करता तेही सांगा. कसं आहे, सुरुवातीला एखाद्या प्रोजेक्टची रिक्वायरमेंट असते, त्यानुसार आपल्याला त्याचं प्लॅनिंग करावं लागतं. खरं तर म्हणजे साईट जी असते ती साईट कधी
ट्रायंग्युलर असते, कधी रेक्टँग्युलर असते, कधी म्हणजे वेगवेगळ्या शेपची असते. परत बरोबर, स्लोपिंग साईट वगैरे असते. बरोबर, बरोबर. तर त्या साईटला कन्सिडर करून त्याच्यानुसारच आपल्याला एकतर प्लॅनिंग करावं लागतं. हं, हं. म्हणजे स्लोपिंग साईट आहे म्हणून त्याला पूर्ण फिलिंग करून करणे किंवा हे ह्याच्यापेक्षा नॅचरल जेवढं आहे, तेवढं नॅचरल गोष्टी ठेवून प्लॅनिंग करायची. आता प्लॅनिंग करताना बरेचसे फॅक्टर असतात त्याच्यामध्ये. हं. म्हणजे एकतर बिल्डिंगचा शेप, बरोबर. बिल्डिंगचा शेप नंतर त्याचं सर्क्युलेशन आहे, हं, व्हेंटिलेशन आहे, हं, हं. प्रॉपर स्पेस युटिलायझेशन आहे. बरोबर. म्हणजे क्लायंटचा आपण 1 आणि 1 इंचाची जरी जागा वाचून दिली, हं. तरी त्याच्यामध्ये मला वाटतं भरपूर फायदा होतो. आजकाल तर हाय राईज बिल्डिंग होत आहेत, हो, हो, रेसिडेन्शियल आहेत, हो, हो, फ्लॅट्स हो, आहेत. हो. त्यामध्ये कुठेही जागेचं वेस्टेज न करता हं. आपण जेवढं प्लॅनिंगमध्ये प्लॅनिंग, सर्क्युलेशन, व्हेंटिलेशनवर जेवढं काम कराल, बरोबर, तेवढं बरोबर. ते कमीच क्लायंटचा आहे. फायदा होतो, एन्व्हायर्नमेंटचा फायदा होतो. जेणेकरून जास्त लाईट आपल्याला त्या बिल्डिंगला खर्च करावे लागणार नाही. बरोबर. त्याचं समजा एखाद्या हिली एरियामध्ये साईट आहे किंवा जिथं कंटिन्यू रेनी सीझन आहे. हं. त्या ठिकाणी मग स्लोपिंग रूफ असतील किंवा प्रॉपर त्याचं प्लंबिंग वर्क असेल, असं म्हणजे केलं पाहिजे. जेणेकरून बिल्डिंगचं लाईफ कसं वाढेल बरोबर. आणि ती प्रॉपर युटिलायझेशन कसं होईल याच्यावर माझा जास्त भर असतो. जास्त भर असतो. बरोबर हं, आहे. हे तुम्ही इतके त्याच्यातले बारकाईचे मुद्दे हं, सांगितले. पण एखाद्या वेळेला अशी घटना घडली किंवा घर किंवा एखाद्या मोठ्या प्रोजेक्टवर एखादा अनुभवी आर्किटेक्ट नेमला नाही, हं. तर काय-काय नुकसान होऊ शकतं? हां. तर मेन म्हणजे कसं आहे, एखादा मोठा प्रोजेक्ट, छोटा-मोठा कुठलाही प्रोजेक्ट असो. हं. पण त्याला तो अनुभवी आर्किटेक्ट असेल, अनुभवी इंजिनिअर आहे, बरोबर. साइट सुपरवायझर अनुभवी पाहिजे. हो, हो. सगळ्यात तो महत्त्वाचं. जर अनुभवी नसेल, तर तो त्याचं अर्धवट नॉलेज म्हणा किंवा प्रॅक्टिकल नॉलेज नसल्यानंतर जे साइटवर ॲक्सिडेंट्स होतात. बरोबर. म्हणजे आता समजा उदाहरण घ्या, की प्रॉपर शटरिंग हो. जे सुपरवायझरचं काम आहे मिस्त्री करून करून घेणे. बरोबर. तर ते शटरिंग जर प्रॉपर नसेल, तर स्लॅबचं कास्टिंग करताना किंवा ते थोडंसं एखादं जरी दांडी तुटली किंवा काय झालं, बरोबर. तरी तो पूर्ण स्लॅब खाली येऊन खालचे कोसळू माणसं, शकतो. वरचे माणसं यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. बरोबर. परत टेक्निकली बघायला गेलं तर आता मटेरियल काँक्रीट मिक्सिंग आहे किंवा बरोबर. प्रॉपर कव्हरिंग आहे स्टीलला. बरोबर. तर ह्याचं पण खूप महत्त्व आहे. म्हणजे मी तर म्हणतो मटेरियल क्वालिटीपेक्षा लेबर क्वालिटीला मी कधीही महत्त्व देईल जास्त. क्या बात है! कारण मटेरियल क्वालिटीचं तर मिळतं, पण हो. जिथं जर लेबर क्वालिटी नसेल, बरोबर आहे. अनुभवी नसेल किंवा सुपरवायझर असेल, इंजिनिअर असेल, आर्किटेक्ट असेल, हं, तो जर हं. अनुभवी नसेल, तर त्या बिल्डिंगचा खर्च करणं म्हणजे खर्च आहे किंवा त्याचं युटिलायझेशन आहे ते ते प्रॉपर होणार प्रॉपर नाही. होणार नाही. त्यामुळं बरोबर. अनुभवाला हा मी जास्त महत्त्व देतो. क्या बात है! म्हणजे पुढचा प्रश्न मी तोच विचारणार होतो. हं, कारण तुम्ही आता म्हटलं तसं अनुभवी आर्किटेक्ट नसेल हं, आणि त्यातनं अनस्किल्ड लेबर असतील, हं. तर माझ्या मते तो धोकाही मोठा हो, संभवू शकतो. तुम्ही धोका होऊ सांगितलं शकतो. आणि तसं हं. नंतर वेगळा त्याला दुर्घटनाही कधीतरी हो, घडू शकते. हो. दुसरं या क्षेत्रामध्ये तुम्ही जसं हे आता क्षेत्र मागच्या 15-20 वर्षापासून बघताय, हं, तर यामध्ये तंत्रज्ञान सुद्धा बदलतंय. हो. आता या तंत्रज्ञानाची जोड तुम्हाला या क्षेत्रात कशी होते? हं, आता सध्याला हं, कुठलं हं, तंत्रज्ञान तुम्ही वापरता? आणि दुसरी गोष्ट आता आर्किटेक्ट एवढं शिकल्यानंतर तुम्हाला असं हं. वाटतं, की आता अजून कुठलातरी कोर्स केला पाहिजे अच्छा. नव्यानं किंवा लेटेस्ट कुठला केलाय नाही तुम्ही, आता असं काही अनुभव? आता ह्याच्यामध्ये कसं आहे, आपली फील्डच आमची अशी कन्स्ट्रक्शन आहे किंवा आर्किटेक्चर आहे, की हं, दररोज काही ना काही नवीन शिकायला मिळतं. बरोबर. म्हणजे मला जर कोणी विचारलं, की तुमचा बेस्ट प्रोजेक्ट कुठला? हं, तर मी म्हणेल नेक्स्ट म्हणेल. क्या बात है! का तर मला ह्या प्रोजेक्टमधून काहीतरी शिकायला मिळाल्यानंतर बरोबर. ह्याच्यातल्या चुका किंवा नवीन काय करता येईल? सुधारणा नवीन त्या तंत्रज्ञान आहे, कन्स्ट्रक्शन रिलेटेड आहे, प्लॅनिंग रिलेटेड आहे, बरोबर. डिझाइन रिलेटेड आहे, हं, एन्व्हायर्नमेंट आहे. हं. याच्यामधून जेवढं काही नवीन करता येईल ते मी पुढच्या प्रोजेक्टमध्ये घालतो. वाह! त्यामुळं असं अ, द कायम हे तंत्र फील्डमध्ये हां, आणि तंत्रज्ञान बदलतच कायम राहतं. तंत्रज्ञान बदलत राहणार आहे आणि भविष्यात पण आता एआय आहे, हो, 3D हो. प्रिंटिंग आहे. बरोबर, याच्यामधून खूप सुधारणा होणार आहे. मी बरोबर. तर म्हणतो की स्किल्ड लेबर पण जे आहे, एआय त्यांचे मॉडेल तयार करतील, हो, त्यांना नॉलेज देतील, हो. त्याच्याकडून काम करून घेतील. बरोबर आहे. त्यामुळं हे खूप वास्ट फील्ड आहे. हं. तंत्रज्ञानाचा नक्कीच फायदा इथं फायदा होणार आहे. होणार आहे. हं, दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्ही जसं हे फील्ड बदलताना बघितलंय, हं, तंत्रज्ञान आता आपण बोललो. हं. तर त्याचप्रमाणे एक बदलतं धाराशिव सुद्धा तुमच्या नजरेसमोरनं गेलेलं हो. आहे मागच्या एवढ्या हं, वर्षांमध्ये. हं, तर मग मला एक आर्किटेक्ट म्हणून हं, आणि एक काय म्हणतो यंग एंटरप्रेन्योर म्हणून अशा हं, दोन्ही हं, अँगलनं विचारायचं आहे. हं, ते म्हणजे पुढच्या 15-20 वर्षात तुमच्या हं, विकासाचं व्हिजन असं जर हं, हं. विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, ज्या मुद्द्यांवर आता काम करण्याची गरज आहे? बेसिकली आता धाराशिव शहराचा विचार विचार केला, हं, तर धाराशिव शहरामध्ये
मेन म्हणजे रस्ते मोठे पाहिजेत. कुठल्याही मोठे. सिटीची डेव्हलपमेंट करायची असेल, हो. तर ते रस्ते मोठे पाहिजेत, तिथं अतिक्रमण नको आहे आणि प्रॉपर टाउन प्लॅनिंग जे आहे, खरं तर गव्हर्नमेंट काय करतो, म्हणजे टाउन टीपी प्लॅन आहे, बरोबर. आरपी प्लॅन आहे. हं, हं. डीपी प्लॅन आणि आरपी प्लॅनमध्ये ऑलरेडी त्यांनी रोड टाकलेले असतात. बरोबर. गव्हर्नमेंट रोड टाकून देतात. हो. पण ते इम्प्लिमेंट करण्याचं काम खाली आहे. म्हणजे बरोबर. म्हणजे नगरपालिका आहे. हो, हो. त्यांनी ते रोड ॲक्वायर करून ते रोड प्रॉपर झाले पाहिजे. बरोबर. रोड प्रॉपर झाल्यानंतरच तिथं डेव्हलपमेंट वाढेल. बरोबर. आता टोटल शहराचा विकास करायचा म्हटलं तर नेटवर्क आहे, ड्रेनेज सिस्टम आहे. हो. सगळीकडचं ड्रेनेज एका ठिकाणी घेऊन एस-टी-पी प्लांट लावून त्याचा पुनर्वापर गार्डनिंगसाठी केला पाहिजे. हं, हं. म्हणजे आता धाराशिव शहराचा विचार केला तर पर्जन्यमान कमी आहे इथं बरोबर. आणि अगदी. आलेलं पाणी सगळं वाहून जातं. हो. ते वाहून जाणारं पाणी पण कुठेतरी साठवणूक झालं पाहिजे. छोटेसे तळे किंवा काय हे ठेवून आणि जे वापरलेलं पाणी आहे ड्रेनेज थ्रू बाहेर जातं. तिथं एस-टी-पी करून ते पाणी प्रॉपर गार्डनिंगला वापरलं पाहिजे. ट्री बरोबर. प्लांटेशन झालं पाहिजे. मेन आता आपण मोठमोठ्या सिटीजला बघतो मुंबईला वगैरे. डेव्हलपमेंट आहे पण तेवढंच त्यांनी ट्रीचा पण झाडांचा विचार केलेला आहे. बरोबर. ते झाडं कटिंग करू देत नाहीत किंवा प्लांटेशन करतात. बरोबर. तो एक मुद्दा आहे. हं. परत थोडेसे गार्डन डेव्हलपमेंट झाले पाहिजेत. बरोबर. ओपन स्पेस मध्ये एखादं प्लेग्राऊंड, मोठं प्लेग्राऊंड एकच आपल्याकडे आहे. ते आणखीन एक 2-3 प्लेग्राऊंड तरी मोठमोठे झाले असली पाहिजेत. पाहिजे. बरोबर. ज्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं पण गेम्स आपल्याला भरवता येतील. क्या बात है! असं मला एक काय वाटतं. वाटतं. पण या सगळ्याला मग सरकार मदत कशी करू शकते किंवा त्यांच्याकडून कशा पद्धतीने पावलं उचलली गेली पाहिजेत? हं, हं. अ, आता सरकारने तर ऑलरेडी आपल्या आर-पी प्लॅनमध्ये, डी-पी प्लॅनमध्ये हं. मोठे ओपन स्पेस वगैरे दिलेले असतात. पण बरोबर. त्याचं काय होतं, की 10 वर्ष ते रिझर्व्हेशन राहतं. बरोबर. परत ते रिझर्व्हेशन काढलं जातं. हं, हं. पण मला एक असं वाटतं, की ज्या ठिकाणी रिझर्व्हेशन दिलेलं आहे, बरोबर. त्या ठिकाणी जागा अॅक्वायर करून त्या ठिकाणी मोठे प्लेग्राऊंड असतील, गार्डन असेल, ते डेव्हलप केलं पाहिजे. हं, हं, हं. असं एक मला वाटतं. एक असं तुमचं परत मत आहे. आता आपला जिल्हा म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने पण खूप असा उपयुक्त आहे. म्हणजे बरोबर. तिथं डेव्हलपमेंट होऊ शकते. हं, हं, हं. धाराशिवचाच विचार केला तर लेणी आहे, हो. हातला देवीचा डोंगर आहे. बरोबर. इथून एक लेणी टू हातला देवीचा डोंगरमधून जर रोपवे टाकला, हं. तर बऱ्यापैकी तिथं रेव्हेन्यू पण जनरेट होईल, पर्यटन. पर्यटन होईल आणि सगळ्यांनाच फायदा होईल, बरोबर, असं बरोबर. मला वाटतंय. असं वाटतं. बरोबर. तिथं एक स्मॉल तळं पण आहे. तर अच्छा. त्या ठिकाणी वॉकिंग ट्रॅक केला किंवा थोडंसं गार्डनिंग डेव्हलपमेंट केलं. म्हणजे तो एवढा म्हणजे एवढा भरभरून दिलेला आहे तिथं, पण त्याचा उपयोग उपयोग कशा आपल्याकडं पद्धतीनं केला पाहिजे. होत नाही असं मला वाटतं. त्याचा केला पाहिजे. बरोबर आहे. इतके प्रोजेक्ट केल्यानंतर एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगा. जसे तुम्ही तुम्ही जरी म्हणालात, की तो माझा नाही नेक्स्ट असेल. पण मला माझं एका वेगळ्या अँगलनं विचारायचं ते म्हणजे मला असं विचारायचं की तो करताना आनंद वेगळा मिळाला, समाधान मिळालं हां, किंवा हां. असं अभिमान वाटला, की अरे बरं झालं हा प्रोजेक्ट माझ्या हातनं झाला. हां, हां. तर असा एखादा प्रोजेक्ट आणि त्याची आठवण काही सांगता येईल का? खरं तर तसं सांगायचं म्हटलं तर बरेच प्रोजेक्ट आहेत. हं. कमर्शियल आहेत, इंडस्ट्रियल आहेत, हो. हॉस्पिटलचे हो, आहेत. हो, हो. त्यापैकी एक कमर्शियल प्रोजेक्ट मी केला. हं. हॉटेल ॲपल म्हणून आहे बरं, एम-आय-डी-सीमध्ये. बरं. तर तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे हं. ती पण स्लोपिंग साईट होती. अच्छा. म्हणजे त्याला 2 रोड होते. बरं. एक रोड वरच्या लेव्हलला आणि दुसरा स्लोपिंग असा रोड खाली जातोय. बरोबर. मग त्याचा विचार करून मी प्लॅनिंगमध्ये असं केलं, की ह्या हॉटेलला, रेस्टॉरंटला, की 3 वेगवेगळ्या एंट्री द्याव्यात. अच्छा. हां. आणि कुठलाही कुणालाही काही संबंध येणार नाही याची मी दक्षता घेतली. वाह! म्हणजे समजा एकाच ठिकाणी मला प्युअर व्हेज रेस्टॉरंट, नॉन व्हेज रेस्टॉरंट प्लस रेस्टॉरंट एंड बार या असे तिन्ही 3 कन्सेप्ट मला एकाच ठिकाणी पण विदाऊट एनी मिक्सिंग वाह! असं करायचं होतं. असं करायचं होतं. क्या बात! क्लायंटच्या पण तशा रिक्वायरमेंट होत्या. मग मी आहे त्या स्लोपिंग चा साइटला वापर केला. वापर केला. तुम्ही पाहिला असेल तर हो, हो. तुम्हाला लक्षातच आलं असेल. क्या बात है! तो एक आयकॉनिक आहे. असे बरेच आहेत. असे आहेत. हॉस्पिटल्स आहेत, स्कूल्स आहेत. बरोबर. हा झाला आयकॉनिक प्रोजेक्ट आणि एक अशा प्रोजेक्टची मला आठवण विचारायची ते म्हणजे तो करताना काहीतरी अडचणी आल्या, समस्या नाही आल्या. अडचणी तर भरपूर प्रत्येक प्रोजेक्टला अडचणी हो. येतातच. तर त्या आव्हानावर कशी मात केली? हं, असं हं. पण एक आम्हाला प्रसंग हां, जर हां. आठवत असेल तर? आता तेच स्लोपिंग साइट होती. हो, हो. त्यामुळं खाली अंडरग्राउंड तर करायचंय, पण त्याला प्रॉपर व्हेंटिलेशन पण मिळालं पाहिजे. बरोबर. अशा सगळ्याच अडचणी हां, होत्या. व्हेंटिलेशन होतं. परत पाण्याचा प्रॉब्लेम होता.
तिथे बरोबर. एका साईडला फिलिंग भरपूर करावं लागणार होती. मग ते थोडंसं कटिंग, थोडंसं फिलिंग करून झालं व्यवस्थित मग तुम्ही करण्यात पूर्ण आलं. केलं. बरोबर आहे. हं, दुसरं या क्षेत्रात आता जे नव्यानं तरुण इंजिनिअर्स येत आहेत, हं. तर त्यांना तुम्ही काय म्हणतो एक अनुभवी म्हणून पण हां, हां. इतके प्रोजेक्ट केलेला ह्या हं, टप्पा म्हणून पण तर तुम्ही हं. काय असा यशाचा मंत्र द्याल अच्छा. या क्षेत्रात येण्यापूर्वी? अ, आता खरं तर ज्यावेळेस आपण कॉलेजमध्ये शिकतो, हं. त्यावेळेस मला वाटतं प्रॅक्टिकल नॉलेज भरपूर मिळालेलं असतं. बरोबर. प्रॅक्टिकल नाही, थेरॉटिकल थेरॉटिकल. नॉलेज हो. सॉरी, थेरॉटिकल नॉलेज. पण ज्यावेळेस काम करायला आपण उतरतो, प्रॅक्टिकल नॉलेज शिवाय आपण काही करू शकत नाही. बरोबर. म्हणजे स्मॉल मिस्टेक पण आपल्याला खूप मोठा महागात पडू शकतो. मागे पाडू शकतो. त्यामुळे माझा तरुण अभियंत्यांना एकच सल्ला राहील, की त्यांनी सुरुवातीला अ, चांगल्या इंजिनिअरकडे, चांगल्या आर्किटेक्टकडे काम करावे. बरोबर. जेणेकरून त्यांना अनुभव येईल, हो, बेसिक नॉलेज येईल. हो, हो. बेसिक नॉलेजमध्ये बरेचसे छोटे-छोटे असतात. कव्हरिंगचा मुद्दा आहे, वॉटर सिमेंट रेशिओ आहे किंवा प्रॉपर शटरिंग वर्क आहे. हे बरोबर. अनुभवातूनच मिळतं. हे प्रॅक्टिकली शिकल्याशिवाय ते इम्प्लिमेंट करू शकत करू नाही. शकत नाहीत. बरोबर आहे. त्यामुळं ते मला वाटतं त्यांनी नॉलेज घेतलं पाहिजे. बरोबर. नंतर वेगवेगळे नवीन तंत्रज्ञान आले आहेत. तंत्रज्ञानाचा त्यांनी वापर केला वापर पाहिजे. आधी करून शिकलं घेतला पाहिजे. पाहिजे, वापर केला पाहिजे. नवीन सॉफ्टवेअर आलेले आहेत. होय. डिझाइनचे सॉफ्टवेअर आहेत, प्लॅनिंगचे सॉफ्टवेअर आहेत. ते पण त्यांनी अभ्यास केला पाहिजे. बरोबर. परत वेगवेगळ्या टाइपचे प्रोजेक्ट केले पाहिजेत. केले पाहिजेत. बरोबर आहे. ज्याच्यामधून त्यांना नॉलेज मिळेल. नॉलेज मिळेल. परत मला एक असं वाटतं, की त्यांनी कोणीही असेल, प्रत्येकाने इथिकल प्रॅक्टिस केली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे काय होतं, नवीन ज्यावेळेस आपण काम करायला लागतो, बरोबर. आपल्याला वेगवेगळ्या ऑफर दिल्या जातात. हो. साधा वाळूवाला पण म्हणतो, "मग मी तुम्हाला थोडे पैसे देतो. बरोबर. माझी चांगली आहे म्हणून सांगा." किंवा कुणीही असेल, वाळूवालाच बरोबर. नाही असं नाही, पण असं नाही प्रत्येक व्यावसायिकच. प्रत्येक व्यवसायामध्ये पण आपण टोटली इथिकली काम केलं पाहिजे. बरोबर. जेणेकरून समोरच्या क्लायंटला त्या बिल्डिंगचे आयुष्य वाढलं पाहिजे. क्लायंटला फायदा झाला पाहिजे. कमीत बरोबर. कमी खर्चामध्ये व्यवस्थित काम झालं पाहिजे. असा मी हे तरुणांना काळजी सल्ला देईन. सल्ला देईल. बरोबर. दुसरं स्टील हा आज बांधकामामधला अतिशय महत्त्वाचा हं, घटक आहे. तर स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता किंवा काय गुणवैशिष्ट्ये त्याची बघता हं. आणि मग ठरवता की हे स्टील घेतलं आता पाहिजे? खरं तर स्टील म्हणजे एक बिल्डिंगचा बोन आहे. जसं आपल्या बरोबर. शरीरामध्ये बोन्स असतात. हो. त्याच्यावरच आपण उभा राहतो. बरोबर. एखादं बोन मोडलं तरी तो अवयव आपला पूर्ण निकामी होतो. निकामी होतो. अगदी बरोबर. त्यामुळं मला असं वाटतं, की बिल्डिंगमध्ये स्टील हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे बरोबर. आणि त्याची गुणवत्ता तपासूनच आपण पुढं काम केलं पाहिजे. आता बरोबर. गुणवत्ता तपासताना नेमकं तपासायचं काय? हं. तर त्याची फ्लेक्सिबिलिटी, हं. तो फ्लेक्सिबल आहे का तेवढा स्टील? परत त्याच्यामध्ये त्याचं इलॉंगेशन आहे. हो, सगळ्यात. इलॉंगेशन पॉवर आहे, फ्लेक्सिबिलिटी आहे. त्याच्यावरती रिब्सचे पॅटर्न आहे, तो बरोबर. व्यवस्थित आहे हो, का? हो. परत त्याचं एक रेशिओ दिलेला आहे हं, आपल्याला. हं, म्हणजे हं. आय-एस कोडनी जो रेशिओ आहे, लेंथ अगेन्स्ट वेट, अच्छा. तर तो त्याच्यामध्ये उतरतो का स्टील? बरोबर. तर करोजन रेझिस्टंट आहे का? हं. अर्थक्वेक रेझिस्टंट आहे का? आग लागली तरी तो तेवढा वेळ राहू शकतो राहू का तो? शकतो का? हे हे सगळे सगळे मुद्दे पॅरामीटर चेक करून मगच स्टील तुम्ही स्टील घेतलं निवडलं पाहिजे. पाहिजे. बरोबर आहे. आणि आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का आजपर्यंत? हो, मी आयकॉन स्टील बऱ्याचशा प्रोजेक्टवर वापरलं. अच्छा. मग म्हणजे तुमचा अनुभव कसा होता म्हणजे त्यांच्या प्रॉडक्ट बद्दल आणि त्यांच्या सर्व्हिसेस बद्दल? नाही सर्व्हिसेस तर म्हणजे उत्तमच होती. अच्छा. पण विशेष म्हणजे प्रॉडक्टबद्दल सांगायचं झालं, हो, तर आयकॉन जे टी-एम-टी आहे, हो, म्हणजे टी-एम-टी ही टेक्नॉलॉजी मला वाटतं राठी सरांनी हो. आपल्या स्टील इंडस्ट्रीमध्ये नवीन लॉन्च पहिल्यांदाच केली. आणली. हो, हो. सुरुवातीलाच हो, हो. त्यांनी आणली भारतामध्ये. बरोबर, बरोबर. त्यामुळं टी-एम-टी परत अ, फा 550 डी-एस जे आहे, डक्टाईल स्ट्रेंथ जे आहे. मला बरोबर. वाटतं आयकॉन स्टील शिवाय हो. माझ्या तर माहितीत दुसरं कोणाचं स्टील नाहीये. करते असं बरोबर, असं मला वाटत नाही. बरोबर. मग राठी सरांशी कधी संपर्क आला किंवा नाही, नाही. त्यांच्याबद्दल काही? राठी सरांचा संपर्क कधी आला नाही. हं. पण मला ते रोल मॉडेल वाटतात. म्हणजे क्या बात है! कसं आहे आपल्या स्टील इंडस्ट्रीमध्ये हं, हं. राठी सर हे आपल्या महाराष्ट्रामध्ये रोल मॉडेल आहेत क्या आणि मला बात वाटतं है! त्यांना 2021 मध्ये पुरस्कार पण मिळालेला आहे बरोबर. बरोबर. राठी सरांना. येस. त्यांनी जे अभ्यास केला म्हणजे हो, त्यांचे पूर्वज जे होते त्यांचे वडील असतील, हो. आजोबा असतील, हे कपड्याच्या व्यवसायामध्ये होते. बरोबर, बरोबर. पण त्यांनी भंगार गोळा करून हो. त्यातून कसं स्टील करता येईल किंवा त्या स्टीलमध्ये इनोव्हेशन कसं आणता येईल. जर्मनीच्या काही टेक्नॉलॉजी त्यांनी
सुरुवातीला वापरल्या. बरोबर बरोबर. म्हणजे मला वाटतं ते हे सगळ्यात महत्वाचं आहे. ते त्यामुळे आयकॉन आहेत. त्यांनी त्याला- आयकॉन स्टील तयार केलं आणि त्यांनी पण हे ऐकून आता एक महाराष्ट्रीयन मराठी माणूस असून बरोबर. त्यांनी आपल्या बच्चन साहेबाच्या हातात स्टील दिलं. वा, म्हणजे ते मला खूप इन्स्पायरिंग वाटतं. म्हणजे खरंय खरंय. आपल्या ठिकाणी होर्डिंग लागतात हो आणि बच्चनच्या हातात आपला रॉड आहे हो. आयकॉन स्टीलचा. बरोबर. म्हणजे एखाद्या मराठी माणसाने हो जे सगळ्या जगाचे भारताचे आयकॉन आहेत त्यांच्या हातात आपलं स्टील देऊन बरोबर. त्यांनी खूप मोठं काम केलं क्या बात. असं मला वाटतंय. या. हे होते आर्किटेक्ट दशरथ धुमाळ सर आणि त्यांनी आजवरचा त्यांचा प्रवास मी सांगितलं तसं तो तर उलगडलाच. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या क्षेत्रात जे तरुण येत आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा सल्ला दिला. ते म्हणजे आपल्या कामाशी आणि आपल्या मनाशी दोघांची एकनिष्ठ राहा, तर तुम्ही दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण काम करू शकता. तो येणाऱ्या भविष्यात असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील या दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.